आजचा जो विषय आपण मनासाठी घेतलेला आहे तो म्हणजे शिस्तबद्धता. त्याला इंग्लिशमध्ये आपण डिसिप्लिन म्हणतो. पवित्र शास्त्र सांगतं की 4 गोष्टींसाठी आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये की डिसिप्लिन युअर डिव्होशन हे पहिलं आहे. दुसरं डिसिप्लिन डिझायर्स आपल्यामध्ये महत्वाकांक्षा असते. पण त्या महत्वाकांक्षेला जर आपण व्यवस्थित त्या पद्धतीने त्याप्रमाणे जर आपण त्याला शिस्तबद्ध दिले नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. अशा रीतीने तिसरं जे आहे ते डिसिप्लिन ऑफ डाऊट. डिसिप्लिन युअर ड्युटीज. प्रभू येशूचं जीवन जे आता होतं ते अत्यंत शिस्तबद्धतेचं होतं. रोज सकाळी उठायचं, एकत्र जायचं, एकांतवासात जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना करायची, आराधना करायची, परमेश्वर सानिध्यात द्यायचं, हे तर दिनक्रम असायचा. प्रत्येक कार्य त्याने जे केलं ते फक्त त्याने शिस्तबद्धतेने केलं, प्रार्थनेने केलं. अशा रीतीने त्याने प्रार्थनेला आणि शिस्तबद्धतेला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त जो आहे तो अत्यंत यशस्वी झालेला आहे. आपल्या जीवनामध्ये जर शिस्त यायची असेल, तर आपल्याला पहिली गोष्ट केला पाहिजे की डिसिप्लिन युअर डिझायर्स म्हणजे आपल्या ज्या इच्छाकांक्षा आहेत त्याला तुम्ही शिस्त लावा. दुसरं डिसिप्लिन युअर डाउट्स आपल्या मनात मनात शंका आहे त्याला तुम्ही डाऊट जे आहेत त्याला तुम्ही शिस्तबद्धता लावा. आपल्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिव्होशन्स आहेत त्याला शिस्तबद्धत लावा आणि आपल्यामध्ये ज्या ड्युटीज आहेत म्हणजे आपण जे काम करायच्या पद्धती आहेत त्या शिस्त लावणं अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर करो व शिस्तबद्धता आपल्यामध्ये येवो ही एकच प्रार्थना मी करत आहे. धन्यवाद.